नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी अंडा करी किंवा अंडा मसाल्याची रेसिपी बघणार आहे। असं का बोलले तर दोन्हीच्या मधलं वर्जन करणार आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त अशी पातळ अशी करणार नाहीये, ग्रेव्हीची करणार आहे आपण। एकदम अशी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितली रेसिपी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण छान अशी अंडा मसाला ची रेसिपी बघणार आहे। खूप जास्त अशी घट्ट किंवा खूप जास्त अशी रश्श्याची नाही बघणार, अशी मध्यम ग्रेव्ही असते ना हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीमध्ये आपण इथं अंड्याची भाजी बघणार आहे। तर अंडी घेतलीये, 8 ते 9 अंडी घेतली, इथं उकडून सोलून घेतलीये। लाल असे टोमॅटो घ्यायचे, पिकलेले टोमॅटो घ्यायचे लाल छान असे, म्हणजे आंबट पण लागत नाही आणि ग्रेव्हीचा रंग पण छान येतो। 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले, पोपटी मिरची घेतली आहे, अजिबात तिखट नसते, त्यातली एक आपल्याला स्प्लिट करून टाकायची आहे आणि 2 वाटणामध्ये घ्यायचे आहे। मुठभर कोथिंबीर, लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे यातला अर्धा आणि अर्धा वाटणामध्ये टाकायचा आहे। अर्धा इंच आलं, 8 ते 10 काजू घेतले। काजूच्या ऐवजी तुम्ही इथं फुटाणे किंवा हरभऱ्याची डाळ जरी वापरली तरी चालेल, त्याने पण छान होते। फोडणीसाठी जिरं, घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। एकदम नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अशा पद्धतीमध्ये स्वच्छतेमध्ये आपण मसाले बनवतो घरगुती पद्धतीचे। धना पावडर, हळद पावडर, गरम मसाला अर्धा चमचा किंवा 1 चमचा घेतला तुम्ही। आता किती क्वांटिटी मध्ये भाजी करणार आहे, मी इथे 1 चमचा भरून गरम मसाला घेतलाय। चवीपुरतं मीठ, खडे मसाले घेतले काही, तर यामध्ये फक्त तेजपान, दालचिनीचा 1 तुकडा आणि 1 चक्री फूल घेतलंय। स्टार्टिंगला आपण आता अंडी तर उकडून घेतलेली आहे, तर आपण आधी वाटणाची तयारी करूया। तर 3 कांदे घेतले, यातला 1 कांदा पण काढून ठेवणार आहे, तो बारीक कट करायचा आहे आपल्याला हा 1 कांदा। आणि 2 कांद्याचे आपल्याला रफली चॉप करून घ्यायचा आहे, जाडसर कट केला तरी चालेल, जाडसर कट करायचा आहे, काही जास्त बारीक कट करायची गरज नाहीये, दाखवतेच मी पुढे कट झाल्यावर। ते टोमॅटो पण कट करते, तर यातला पण आपल्याला अर्धा टोमॅटो ठेवायचा आहे। हे बघा, अर्धा टोमॅटो काढून ठेवते, कारण हे मोठे टोमॅटो आहेत, त्यातला अर्धा मी काढते, तो नंतर आपल्याला यूज करायचा आहे, पण तो कधी ते सांगते मी नंतर। तर हे बघा, असे रफली आपल्याला सगळं चॉप करायचं आहे। तर या पद्धतीने सर्व वाटणाचं साहित्य कट करून घेतलंय। आता वाटण भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला आता 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचंय वाटण भाजण्यापुरतं। तेल गरम झालंय, कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला हलका तांबूस रंगावरती येईपर्यंत परतायचा आहे। आता कांदा परतला, थोडासा तांबूस रंगावरती आलाय, तर त्यामध्ये आपण टोमॅटो, मिरची, अर्धा लसूण ऍड करायचे आहे। आता आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर आपल्याला छान टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया आपण। त्यासाठी झाकण ठेवणार आहे आपण यावरती, पटकन मऊ म्हणून, आणि गॅस मध्यम करायचा। मध्यम गॅसवरती पटकन मऊ होतात। आणि आता पुढची तयारी करूया, तोपर्यंत आपल्याला जो कांदा टोमॅटो एकदम असं बारीक कट करून घ्यायचा आहे, दाखवते। तर हे बघा, वाटणाचं साहित्य आपलं छान असं मऊ झालंय, परतलंय, टोमॅटो पण छान शिजलाय। आता हे थंड करायला ठेवूया आपण, आणि थंड करून पूर्ण अशी फाईन पेस्ट तयार करायची, एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होते याची छान अशी। तर तशी पेस्ट आपण तयार करून घेऊया आणि डायरेक्ट फोडणीच्या टायमिंगलाच मी दाखवते। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पुन्हा तेल टाकून घेतले। तर आपल्याला यामध्ये आता अंडी फ्राय करून घ्यायची आहे। अंडे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडासा मसाला, थोडासा गरम मसाला, थोडासा धना पावडर, अगदी थोडीशी हळद आणि थोडीशी कोथिंबीर। तर आपल्याला तेलावरती थोडंसं फ्राय करून घ्यायची आहे अंडी, खूप जास्त नाही, 2 ते 3 मिनिटासाठी फ्राय करायची, नाहीतर त्याचा वरचा जो लेयर असतो तो खूप जास्त कडक होतो। तर 2 ते 3 मिनिट झाली आहे,
आता अंडी काढून घेऊया. छान अशी फ्राय झाली अंडी. आता उरलेलं तेल आहे त्यामध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे. जिरं टाकून घेऊया आणि आपण कांदा, टोमॅटो आणि लसूण असा छान बारीक कट करून घेतलाय. जिरं छान फुललं की लसूण टाकायचं आहे. लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. इथं कांदा टाकूया. आता कांदा पण आपण परतून घेणार आहे. आता कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला फुल गॅस वरती. कांदा थोडासा परतला की इथं आपल्याला खडे मसाले टाकायचे. डायरेक्ट तेलामध्ये पण टाकू शकता. टोमॅटो टाकून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो थोडासा 1 मिनिट भरासाठीच परतायचं आहे, खूप जास्त नाही परतायचं आहे. अशी फोडणी दिल्यामुळं अंडा मसाल्याची चव खूप छान लागते आणि फुल गॅसवर द्यायची ही फोडणी. आता गॅस कमी करूया आणि मसाले टाकून घेऊया. घरगुती लाल मसाला 1 चमचा वर टाकते. तुम्ही कमी अधिक करू शकता. पाव चमचा धना पावडर, पाव चमचाला कमी हळद, कारण मसाल्यात पण हळद आहे आणि ग्रेव्हीचा रंग छान येत नाही मग. आणि गरम मसाला आपल्याला आता अर्धा टाकायचा आहे आणि नंतर अर्धा टाकायचा आहे. आता आपण हे परतून घेऊया मसाले छान तेलावरती. वाटण टाकून घ्यायचंय. जे आपण वाटण तयार करून घेतलंय ते सर्व वाटण टाकलं की थोडंसं परतून घ्यायचंय आपल्याला हे. आणि 2 मिनिट परतलं वाटण की मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून थोडंसं पाणी टाकते आता सध्या. आता आपल्याला हे ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे. जास्त पाणी टाकायचं नाही लगेचच, नाहीतर तेल सुटायला बराच वेळ जातो त्यामुळं. आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवूया आपण. पाणी गरम वापरायचं आहे आणि किती तुम्हाला घट्ट किंवा किती पातळ हवी ग्रेव्ही त्यानुसार इथं पाणी गरम करायला ठेव. तर हे बघा ग्रेव्हीला छान असं तेल सुटायला लागलंय. आता यामध्ये आपल्याला तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवे त्यानुसार इथं पाणी टाकायचं आहे. तर मी जवळपास 1 ग्लास भरून पाणी टाकलंय. मध्यम अशा प्रकाराची ग्रेव्ही करणार आहे. खूप जास्त दाटसर किंवा खूप जास्त अशी पातळ नाही करणार आहे. एकदम पातळ पण खूप छान लागते. फक्त मसाले आणि मीठ थोडंसं वाढवून घ्या. मग भाकरी बरोबर करणार असाल किंवा भाताबरोबर तर थोडीशी पातळ करायची म्हणजे छान लागते. आता सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ आणि अंडी सोडून घ्यायची आहेत आपल्याला. सर्वात शेवटी टाकली अंडी तरी चालेल, कारण आपण ऑलरेडी परतूनच घेतलेली आहे ती. त्यामुळं मिक्स करूया छान. गरम मसाला शेवटी गरम मसाला टाकला की आणखीन छान फ्लेवर येतो. आणि हिरव्या मिरच्या ज्या स्लीट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. थोडीशी कोथिंबीर. आता मिक्स करायचं आहे आपल्याला हे छान. आणि कमी गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान ही करी किंवा अंडा मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे. खूप जास्त तर्री नसते याला, ह्या अंडा मसाल्याला, त्यामुळं 10 ते 12 मिनिट शिजवली तरी चालेल. जेवढी छान शिजेली तेवढी छान लागते ही भाजी. तर तुम्ही जास्त शिजवली तरी चालेल. 15 ते 20 मिनिट जरी शिजवली तरी चालेल. तुम्हाला आता किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही इथं शिजून घ्या. मी 12 ते 15 मिनिटं शिजून घेणार आहे आणि अधूनमधून मिक्स करत राहायची. तर हे बघा अशी एवढी दाटसर ठेवली मी. हे बघा अंडा मसाला अजून थोडासा ड्राय असतो. तर आता सर्व करून घेऊया. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकूया. मस्त आपली चमचमीत इथं अंडा मसाला किंवा अंडा करी दोन्ही मधलं व्हर्जन आहे, त्यामुळं दोन्ही पण म्हणू शकतो. तर इथं तयार झालेलं आहे गरमागरम. तर बघू शकता किती छान अशी स्मूथ टेक्स्चर आलंय आणि सुगंध खूप छान येतोय. चवीला पण तेवढीच अप्रतिम झालेली असणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता किती छान अशी चमचमीत दिसते. चपाती भाकरी बरोबर किंवा नुसताच भात केला त्यासोबत पण खूप छान लागते अंडा मसाला. तर ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. मस्त असं बटर नान असलं त्यासोबत तरी छान लागते. आणि खूप काही जास्त असं घरातलं साहित्य वापरलेलं आहे. खूप काही असं जास्त बाहेरचं साहित्य वापरलेलं नाही. अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते. आणि एवढी भाजी जवळपास ती 3-4 लोकांना पुरते आरामामध्ये, फक्त जर नुसतीच भाजी असली तरी. तर नक्की ट्राय करा. तर बघितली ना किती छान आपली चमचमीत अशी अंडा मसाला ग्रेव्ही आपला तयार झालेला आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर कशा बरोबरही तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतो. अगदी टेस्टी तयार होतो. अगदी कमी साहित्यात कमी मसाल्यांमध्ये तयार होतो हा अंड्याची ही भाजी. तर मग रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा.
कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.